Hello students, welcome back to our channel Information Technology. I am Jagtapesi from Krishna Mahavidyalay. Today we learn about CSS, so let's start with intro. Next point 1.4 Cascading Style Sheets in HTML. CSS stands for Cascading Style Sheets. CSS here style defines how to display HTML tags or elements. CSS allows styling of web page. Next point, CSS describes how HTML elements are to be displayed on screen, paper or in other media. CSS saves a lot of work. Then it can control the layout of multiple web pages all at once. CSS allows you to control the look and feel of several pages by changing a single source. CSS स्टाईल टॅग वापरून तुम्ही तुमचं टेक्स्ट बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन असे वेगवेगळे इफेक्ट देऊन आकर्षक पद्धतीनं तुम्ही त्याला स्टाईल देऊन इन्सर्ट करू शकता, डिस्प्ले करू शकता. मुळात CSSचाच यूज आहे. तर जी काही तुम्ही अक्षरांना, टेक्स्टला, इमेजला कशालाही तुम्हाला स्टाईल द्यायची आहे ती अट्रॅक्टिव्ह देण्यासाठी ह्या स्टाईल शीटचा वापर केला जातो. नेक्स्ट पॉईंट CSS सिंटॅक्स. तर हा CSS स्टाईल डिक्लेअर करण्यासाठी एक सिंटॅक्स असतो. तो कशा प्रकारे आपण बघू. A CSS rule set contains a selector and a declaration block. दोन प्रकारचे ब्लॉक असतात. पहिला असतो a selector and दुसरा असतो a declaration block. नेक्स्ट आता कसा बघा तो सिलेक्टर कशाला म्हणायचं, डिक्लरेशन ब्लॉक कशाला म्हणायचं. इथे एक एक्झाम्पल दिलेला आहे. H1 ओपन करली कलर कोलन येलो सेमिकोलन फॉन्ट साईज कोलन 11 px क्लोज करली. आता या ठिकाणी H1 जे वापरलेलं आहे ते हेडिंगचे टॅग आहेत H1 to H6. यापैकी तुम्ही कोणताही हेडिंगचा टॅग इथं वापरू शकता. H1 वापरला आहे त्या टॅगला काय म्हणायचं, सिलेक्टर. त्याच्यानंतर ओपन करलीमध्ये कलर कोलन येलो हा जो बॉक्स आहे त्यामध्ये कलर आहे ती प्रॉपर्टी आणि त्याच्या पुढे येलो लिहिलेला आहे ती त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू आहे. आणि या सगळ्यामध्ये ओपन करली ते क्लोज करली याच्यामध्ये जेवढे तुम्ही व्हॅल्यू द्याल त्या सगळ्या व्हॅल्यूला काय म्हणायचं, डिक्लरेशन ब्लॉक. ईच डिक्लरेशन ब्लॉक कन्सिस्ट ऑफ ए प्रॉपर्टी अँड व्हॅल्यू. ओनली प्रॉपर्टी अँड व्हॅल्यू हे या डिक्लेरेशन ब्लॉकमध्येच येतं. नेक्स्ट पॉईंट हा टॅग सिंटॅक्स झाला. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ CSS. 3 प्रकारचे CSSचे टाईप्स असतात. देअर आर 3 मेथड्स ऑफ इम्प्लिमेंटिंग स्टायलिंग इन्फॉर्मेशन टू अन HTML डॉक्युमेंट. फर्स्ट इनलाईन CSS, सेकंड एम्बेडेड स्टाईल शीट और इंटरनल CSS, थर्ड एक्सटर्नल CSS. फर्स्ट in this tag, first type of CSS, first inline style sheet. Inline style sheet, it uses the style only single document. Inline CSS is used to apply CSS on a single line or element. एखाद्या सिंगल लाईनला तुम्हाला स्टाईल द्यायची असेल किंवा एखाद्या इलेमेंटला तुम्हाला स्टाईल द्यायची असेल तेव्हा तुम्ही इनलाईन स्टाईल शीट वापरू शकता. किंवा एखादं टेक्स्ट असेल, एखाद्या लाईनमधलं एखादं टेक्स्टला तुम्हाला स्टाईल द्यायची असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही इनलाईन स्टाईल शीट वापरू शकता. फॉर एक्झाम्पल पहा. आता हा इनलाईन स्टाईल शीट कसं वापरायचं त्याचं एक एक्झाम्पल आहे. टॅग P स्टाईल इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा कलर कोलन ब्ल्यू डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज हॅलो CSS
देन टॅग पी क्लोज. आता यामध्ये टॅग पी आहे तो पॅराग्राफचा टॅग आहे. स्टाईल काय आहे तर इनलाईन स्टाईल शीट घेतलेली आहे. इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा कलर कोलन ब्ल्यू डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. आता कलर काय आहे तर प्रॉपर्टी आहे आणि ब्ल्यू काय आहे तर व्हॅल्यू आहे. डिक्लरेशन ब्लॉकमधला कलर आणि ब्ल्यू प्रॉपर्टी अँड व्हॅल्यू हे डिक्लरेशन ब्लॉकमधलं आहे. हॅलो सी एस एस. आता हा कोड रन केल्यानंतर हॅलो सी एस एस एवढंच तुम्हाला डिस्प्ले झालेलं दिसेल आणि त्या हॅलो सी एस एसला तुम्हाला कसला कलर येईल फक्त ब्ल्यू कलर येईल म्हणजे ही स्टाईल दिलेली आहे. नेक्स्ट आहे ॲट्रिब्यूट इन द HTML स्टार्ट टॅग. HTML स्टार्ट टॅगमध्ये हे ॲट्रिब्यूट तुम्ही यूज करू शकता. देन नेक्स्ट सेकंड पॉईंट आहे एम्बेडेड स्टाईल शीट ऑर इंटरनल CSS. दुसरा टाईप आहे स्टाईल शीटचा. दिस इज युज्ड टू अप्लाय CSS ऑन ए सिंगल डॉक्युमेंट ऑर पेज. इट कॅन अफेक्ट ऑल द एलिमेंट्स ऑफ द पेज. आता ही जी सेकंड स्टाईल शीट आहे इंटरनल CSS ही एखाद्या डॉक्युमेंटला किंवा एखाद्या सिंगल पेजला होल पेजला तुम्ही स्टाईल शीट देऊ शकता. इनलाईन स्टाईल शीट फक्त एका डॉक्युमेंटमधल्या एका लाईनला सिंगल लाईनला तुम्हाला देता येते. पण एम्बेडेड स्टाईल शीट आहे ती होल डॉक्युमेंटला तुम्हाला देता येते. तर यामध्ये काय येतं बघा. इट इज रिटन इनसाइड द स्टाईल टॅग विदिन हेड सेक्शन ऑफ HTML. आता जी काही स्टाईल तुम्हाला डिक्लेअर करायची आहे ती ओन्ली हेड सेक्शनमध्येच डिक्लेअर करायची. जसं आपण मेटा टॅग हेड सेक्शनमध्ये डिक्लेअर केलेला तसाच स्टाईल टॅगसुद्धा स्टाईल CSS सुद्धा काय करायची हेड सेक्शनमध्येच डिक्लेअर करायची आणि तिथंच क्लोज करायची. ठीक आहे. देन आणि हा जे CSSचे प्रोग्राम आहेत ते सेव्ह करताना .css एक्सटेन्शन वापरायचं. फॉर एक्झाम्पल पहा टॅग डॉक टाईप HTML त्याच्यानंतर HTML टॅग नेक्स्ट हेड टॅग नेक्स्ट टॅग स्टाईल H1 ओपन करली कलर कोलन रेड सेमीकोलन क्लोज करली देन स्टाईल टॅग क्लोज देन हेड टॅग क्लोज नेक्स्ट बॉडी टॅग देन H1 टॅग. द हेडिंग द्यायचं आहे आपल्याला स्टाईलला. तर कोणतं हेडिंग दिलेलं आहे द इंटरनल स्टाईल शीट इज अप्लाइड ऑन दिस हेडिंग देन H1 टॅग क्लोज. आता या ठिकाणी स्टाईल टॅग बघा हेड सेक्शनमध्येच वापरलेला आहे. त्यामध्ये काय घेतलेलं आहे स्टाईल काय घेतलेले आहे H1 ओपन करली कलर कोलन रेड. आता जी काय तुम्हाला H1 हेडिंग डिस्प्ले करायचं आहे त्या हेडिंगमधल्या टेक्स्टला कलर कोणता दिसणार आहे तुमचा रेड. म्हणजे ही तुम्ही हेडिंगला दिलेली एक प्रकारची स्टाईल आहे. प्रोग्राम रन झाल्यानंतर तुम्हाला दिसेल आउटपुटमध्ये. देन टॅग पी बॉडी टॅगमध्येच वापरलेला आहे बघा टॅग पी दिस पॅराग्राफ विल नॉट बी अफेक्टेड टॅग पी क्लोज. आता ही लाईन दिल्या पॅराग्राफची म्हणजे इथं तुम्ही टेक्स्ट दिलेलं आहे कोणतं ह्याला स्टाईल दिल्या का नाही दिलेली त्यामुळे हे जे काय अक्षर आहे बाय डिफॉल्ट तुम्हाला ब्लॅक कलरमध्येच दिसेल. देन बॉडी टॅग क्लोज देन हे हेड HTML टॅग क्लोज. आता या प्रोग्रामचं आउटपुट पहा. द आउटपुट ऑफ अबव प्रोग्राम इज बघा द इंटरनल स्टाईल शीट इज अप्लाइड ऑन दिस हेडिंग. या लाईनला आपण या हेडिंगच्या लाईनला आपण रेड कलरची काय घेतलेली आहे स्टाईल घेतलेली आहे आणि खाली दिस पॅराग्राफ विल नॉट बी अफेक्टेड हे फक्त ओन्ली टेक्स्ट घेतलेलं आहे पॅराग्राफमध्ये. तिथं आपण कोणतीही स्टाईल दिलेली नाही त्यामुळं बाय डिफॉल्ट ही अक्षरं तुम्हाला ब्लॅक कलरमध्येच दिसणार आहेत. हे या प्रोग्रामचं आउटपुट आहे. नेक्स्ट CSS प्रॉपर्टी. आता वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईलच्या प्रॉपर्टी आहेत त्या कोणकोणत्या आपण पाहणार आहोत. फर्स्ट कलर चेंजेस द कलर ऑफ द टेक्स्ट. यूज कलर प्रॉपर्टीचा त्याची व्हॅल्यू काय आहे ते कलर नेम. फॉर एक्झाम्पल ही प्रॉपर्टी प्रत्यक्ष प्रोग्राममध्ये कशी यूज करायची पहा. H1 ओपन करली कलर कोलन मरूम देन क्लोज करली. देन नेक्स्ट प्रॉपर्टी बॅकग्राउंड कलर
टू सेट, ह्याचा यूज काय, टू सेट द बॅकग्राऊंड कलर इन युअर वेब पेज, देन व्हॅल्यू कलर नेम सेम, देन एक्झाम्पल बॉडी ओपन करली बॅकग्राऊंड डॅश कलर कोलन येलो क्लोज करली. देन नेक्स्ट प्रॉपर्टी फॉन्ट वेट यूज्ड टू बोल्ड टेक्स्ट. बोल्ड टेक्स्टसाठी फॉन्ट वेट नावाची प्रॉपर्टी आपण वापरायची आहे. देन बोल्ड और बोल्ड शब्दसुद्धा लिहू शकता किंवा 100, 200 ते 100, 100 टू 900 पर्यंत कोणतीही व्हॅल्यू तुम्ही देऊ शकता. त्या प्रमाणात ते तुमचं टेक्स्ट बोल्ड दिसणार आहे. आता एक्झाम्पल पी ओपन करली फॉन्ट वेट कोलन 300 क्लोज करली. ठीक आहे. देन नेक्स्ट प्रॉपर्टी फॉन्ट स्टाईल यूज्ड टू इटॅलिसाइज टेक्स्ट. इटॅलिक व्हॅल्यू काय येते त्याची, इटॅलिक कॉमा ऑब्लिक और नॉर्मल. फॉर एक्झाम्पल पी ओपन करली फॉन्ट स्टाईल कोलन इटॅलिक क्लोज करली. आता यामध्ये फॉन्टची स्टाईल तुम्ही घेऊ शकता, वेगवेगळ्या प्रकारच्या स्टाईल तुम्ही वापरू शकता, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन. देन नेक्स्ट प्रॉपर्टी टेक्स्ट डेकोरेशन. तुम्हाला टेक्स्ट डेकोरेट करायचं आहे त्यासाठी काय वापरायचं तर स्ट्राईक थ्रू मार्क्स, अंडरलाईन, ओव्हर स्ट्राईक टू रिमूव्ह अंडरलाईन्स फ्रॉम लिंक्स. अशा ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्स्ट डेकोरेशनच्या प्रॉपर्टी आहेत, त्या तुम्ही कोणत्याही वापरू शकता. यामध्ये व्हॅल्यू त्याच्या येते लाईन थ्रू, अंडरलाईन, ओव्हरलाईन, नन. या 4 प्रकारच्या व्हॅल्यू तुम्ही यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल पी ओपन करली टेक्स्ट डेकोरेशन कोलन अंडरलाईन क्लोज करली, म्हणजे यामध्ये तुमचं टेक्स्टला अंडरलाईन येणार. देन नेक्स्ट एक्झाम्पल आहे ए ओपन करली टेक्स्ट अंडरस्कोर डेकोरेशन कोलन नन ओपन करली. आता इथं कोणताही तुम्ही प्रॉपर्टी वापरलेली नाही, त्यामुळे त्याची व्हॅल्यू ननच येणार. टेक्स्ट डेकोरेशनची प्रॉपर्टी वापरली आहे आणि त्याची व्हॅल्यू काय आहे नन, त्यामुळे इथं आहे तसंच्या तसं तुम्हाला टेक्स्ट तिथं दिसेल. नेक्स्ट प्रॉपर्टी आहे टेक्स्ट अलाइन. दिस प्रॉपर्टी इज यूज टू कंट्रोल द हॉरिझॉन्टल अलाइनमेंट ऑफ एनी ब्लॉक लेवल टेक्स्ट दॅट आर पॅराग्राफ्स, टेबल्स अँड अदर एलिमेंट्स. आता टेक्स्ट अलाइन प्रॉपर्टी ही तुम्हाला पॅराग्राफला, टेबल्सला किंवा अदर एलिमेंट वापरलेले असतील, टेक्स्ट वापरले असतील, त्या टेक्स्टमध्ये हे अलाइनमेंट प्रॉपर्टी तुम्ही वापरू शकता. आता कोणकोणत्या प्रकारच्या व्हॅल्यू आहेत अलाइनमेंटमध्ये, लेफ्ट कॉमा राईट, सेंटर और जस्टिफाय. 4 प्रकारच्या अलाइनमेंटच्या प्रॉपर्टी आहेत, व्हॅल्यू आहेत, त्या तुम्ही यूज करू शकता. बाय डिफॉल्ट लेफ्ट असते व्हॅल्यू. H1 ओपन करली एक्झाम्पल आहे H1 ओपन करली टेक्स्ट अलाइन कोलन क्लोज करली. आता या ठिकाणी सेंटर नावाची प्रॉपर्टी वापरलेली आहे या एक्झाम्पलमध्ये, त्यामुळे जे काही तुम्ही टेक्स्ट घ्याल ते सेंटर अलाइनमेंटमध्ये तुम्हाला डिस्प्ले करून दाखवलं जाईल. देन नेक्स्ट अगेन प्रॉपर्टीज पहा. फॉन्ट साईज, फॉन्टची साईज आहे तुम्ही वापरू शकता. दिस प्रॉपर्टी अलाउज यू टू कंट्रोल द साईज ऑफ द फॉन्ट. तुम्हाला फॉन्ट किती मोठा घ्यायचा आहे, कोणत्या साईजमध्ये घ्यायचा आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही फॉन्ट साईजची प्रॉपर्टी यूज करू शकता. ह्याची व्हॅल्यू काय आहे px कॉमा इन कॉमा कॉमा cm कॉमा pt. एक्झाम्पलमध्ये काय दिलं आहे पहा, p ओपन करली फॉन्ट साईज कोलन 10 px क्लोज करली. आता सुरुवातीला आपण एक एक्झाम्पल बघितलं प्रोग्रामचं, त्यामध्ये 11 px वापरलेलं आहे. त्यामध्ये px म्हणजे पिक्सेलची व्हॅल्यू, फॉन्टची व्हॅल्यू घेतलेली आहे पिक्सेलमध्ये पहा. देन नेक्स्ट प्रॉपर्टी लेटर स्पेसिंग. दिस हेल्प्स इन कंट्रोलिंग द हॉरिझॉन्टल स्पेसिंग बिटवीन कॅरेक्टर्स ऑफ टेक्स्ट. टेक्स्टमधले जे कॅरेक्टर्स असतात, जे जे वापरलेले शब्द, त्या शब्दामध्ये तुम्हाला किती स्पेस हवा त्यासाठी तुम्ही ही प्रॉपर्टी वापरू शकता. त्याची व्हॅल्यू सेम फॉन्ट साईज सारखीच आहे, px कॉमा इन कॉमा कॉमा cm कॉमा pt. एक्झाम्पल H1 ओपन करली लेटर स्पेसिंग 5 pt. देन नेक्स्ट प्रॉपर्टी आहे पॅडिंग. दिस प्रॉपर्टी इज यूज्ड व्हेन यू वॉन्ट टू ॲडिंग पॅडिंग ब्लँक स्पेसेस अराउंड द कंटेंट ऑफ ॲन एलिमेंट. त्याची व्हॅल्यू आहे पिक्सेल. फॉर एक्झाम्पल H1 ओपन करली पॅडिंग कोलन 30 px क्लोज करली.
आता यामध्ये ब्लँक स्पेसेस तुम्हाला किती सोडायचे आहेत त्या प्रमाणात तुम्ही ही प्रॉपर्टी वापरू शकता आणि त्याची व्हॅल्यू आहे पिक्सेल ओनली. देन बॉर्डर, दिस प्रॉपर्टी ॲड्स ए बॉर्डर टू ए वेब पेज एलिमेंट. आता बॉर्डर तुम्ही इमेज घेतली असेल त्याच्यासाठी तुम्हाला वापरायची असेल तर त्यासाठी तुम्ही ही बॉर्डर नावाची प्रॉपर्टी यूज करू शकता. आता बॉर्डरची व्हॅल्यू कशी आहे, सॉलिड कॉमा डबल कॉमा ग्रू रिच इनसेट आउटसेट डॉटेड और डॅशड या वेगवेगळ्या प्रकारच्या बॉर्डर आहेत, त्या तुम्ही कोणत्याही यूज करू शकता यापैकी. फॉर एक्झाम्पल H1 ओपन करली बॉर्डर कोलन ग्रीन, इथं ग्रू आहे, क्लोज करली ग्रीनच्या जागी ग्रू हवं होतं, मिस्टेक झालेली आहे. देन नेक्स्ट प्रॉपर्टी आहे बॅकग्राऊंड इमेज. तुम्ही बॅकग्राऊंडची इमेज घेऊ शकता टू सेट ॲन इमेज ॲज द बॅकग्राऊंड ऑफ युअर वेब पेज. ह्याच्यासाठी व्हॅल्यू काय आहे, URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. इथं तुम्ही त्या बॅकग्राऊंडचा पाथ द्यायचा, जी इमेज ज्या ठिकाणी ठेवलेली आहे त्या ठिकाणचा पाथ देण्यासाठी URL वापरला जातो. ब्रॅकेट डबल इन्व्हर्टेड कॉमा एक्स डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट ब्रॅकेट क्लोज वेअर एक्स इज द पाथ ऑफ इमेज फाईल. या ठिकाणी तुम्ही कोणताही पाथ देऊ शकता ज्या ठिकाणी इमेज तुम्ही ठेवलेली आहे त्या ठिकाणी. देन बॉडी, फॉर एक्झाम्पल बॉडी ओपन करली बॅकग्राऊंड इमेज URL ब्रॅकेट बॅकग्राऊंड डॉट JPG ब्रॅकेट कंप्लीट क्लोज करली. ठीक आहे, इथं बघा आपण पाथ कसा वापरलेला आहे त्याप्रमाणे तुम्ही बॅकग्राऊंड इमेजचा पाथ वापरू शकता. देन मार्जिन लेफ्ट म्हणजे काय, तर पेजला मार्जिन सोडायचं असतं लेफ्ट राईट साईडनं, तुम्ही त्यासाठी ही मार्जिन लेफ्ट नावाची प्रॉपर्टी यूज करू शकता. ही प्रॉपर्टी ची व्हॅल्यू काय आहे, PX PT CM एटसेट्रा. 3 प्रकारच्या तुम्ही व्हॅल्यू यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल H1 ओपन करली मार्जिन लेफ्ट 10 px क्लोज करली. ठीक आहे, या पद्धतीने या CSSच्या प्रॉपर्टी आहेत. देन नेक्स्ट पॉईंट एक्सटर्नल स्टाईल शीट. थर्ड, हाऊ टू यूज दिस स्टाईल. The external style sheet is generally used when you want to make changes or multiple pages. आता याच्या अगोदर 2 तुम्ही स्टाईल पाहिल्या, इनलाईन आणि एम्बेडेड. इनलाईन फक्त सिंगल लाईनला देऊ शकता, एम्बेडेड होल डॉक्युमेंटला देऊ शकता, आणि तुम्हाला जास्त पेजेसला द्यायचे असेल मल्टिपल पेजेसला तर एक्सटर्नल स्टाईल शीट वापरू शकता. देन इट फॅसिलिटेट्स टू चेंज द लुक ऑफ द एंटायर वेबसाईट बाय चेंजिंग जस्ट वन फाईल. तुम्हाला वेब पेजेसमध्ये अनेक एक्स्ट्रा पेजेस लिंक करायचे असतील वेगवेगळ्या प्रकारची स्टाईल देऊन, तर त्यासाठी तुम्ही हे एक्सटर्नल स्टाईल शीट वापरू शकता. इट युजेस द टॅग लिंक टॅग ऑन एव्हरी पेज अँड द लिंक टॅग शुड बी पुट इनसाइड द हेड सेक्शन. ज्या ठिकाणी ही स्टाईल वापरायची आहे हेड सेक्शनमध्ये त्या ठिकाणीच जे तुम्हाला पेजेस लिंक करायचे आहेत त्या ठिकाणी हा लिंकचा टॅग तुम्ही इन्सर्ट देऊन काय करू शकता, पुढचे पेजेस लिंक करू शकता. तुम्हाला हवे तेवढे पेजेस तुम्ही देऊ शकता. देन नेक्स्ट फॉर एक्झाम्पल आता पहा प्रोग्राम एक आहे तो आपण टॅग डॉक टाईप HTML, देन HTML टॅग सिक्वेन्स ऑफ प्रोग्राम, देन हेड टॅग, देन टॅग लिंक REL इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा स्टाईल शीट डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टाईप इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा टेक्स्ट /CSS डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट href इक्वल टू डबल इन्व्हर्टेड कॉमा स्टाईल डॉट CSS डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट टॅग क्लोज, देन हेड टॅग क्लोज. पहा लिंक टॅगनं आपण काय करू शकतो, एक्सटर्नल स्टाईल शीट देऊ शकतो आणि ही फक्त ओनली हेड सेक्शनमध्येच डिक्लेअर केली जाते. देन बॉडी टॅगमध्ये टॅग H1 दिस इज ए हेडिंग
देन H1 टॅग क्लोज, देन बॉडी टॅग क्लोज, देन HTML टॅग क्लोज. आता हा प्रोग्राम सेव्ह करताना हा स्टाईल शीटचा प्रोग्राम आहे, CSSचा प्रोग्राम आहे, त्यामुळं .css एक्सटेन्शन देऊन हा प्रोग्राम तुम्ही सेव्ह करायचा आहे. या ठिकाणी आपण एक स्टाईल शीट लिंक केलेले आहे, style.css नावाची फाईल लिंक केलेली आहे, ती आपल्याला पुढं दिसेल. द आउटपुट ऑफ अ प्रोग्राम पहा. दिस इज ए हेडिंग. हे आपण H1 हेडिंग वापरलेलं आहे. ह्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला लिंक दिसेल आणि ह्याच्यानंतर जे काही लिंक पेज केलेलं असेल त्याचं आउटपुट तुम्हाला डिस्प्ले होईल. देन फिनिश युअर दिस लेक्चर. देन या ठिकाणी आपल्याला CSS स्टाईल शीट हा पॉईंट संपलेला आहे. याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. सो यामध्ये काही शंका असतील तर विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा किंवा व्हिडिओ पाहून नोट्स काढाव्या किंवा ज्या काही शंका असतील त्या विचाराव्यात. देन याच्यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. थँक्यू.